नमस्कार. किरण वडंग बातमीपत्र सादर करत आहे. ठळक बातम्या. अकोल्यात रसिक प्रेक्षकांनी केले रुबाब मराठी चित्रपटाचे स्वागत. 6 फेब्रुवारी पासून रुबाब अकोल्यातील न्यू रिगल चित्रपटगृहात प्रदर्शित. रुबाब विषयी चित्रपट रसिकांनी किरण न्यूजच्या माध्यमाने व्यक्त केल्या प्रतिक्रिया. आता सविस्तर बातमी. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त लेखक व दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांचा परिसस्पर्श लाभलेला मराठी चित्रपट रुबाब अकोल्यातील न्यू रिगल चित्रपटगृहात 6 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे अकोल्यातील रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. चित्रपट पाहिल्यानंतर हा चित्रपट आवडल्याचे प्रेक्षकांनी सांगितले. टीव्ही, मोबाईल व OTT मुळे सध्या राज्यातील चित्रपटगृह व मराठी चित्रपट सृष्टी मोठ्या संक्रमणावस्थेतून जात असल्यामुळे अकोल्यात रुबाबचे झालेले उत्स्फूर्त स्वागत आशेचा किरण दाखविणारे ठरले आहे. झी स्टुडिओज व झणकर फिल्म्स निर्मित आणि शेखर बापू रणखांबे दिग्दर्शित रुबाब हा चित्रपट प्रसिद्ध सैराट चित्रपटानंतर मराठी सिनेरसिकांच्या आशा पल्लवित करणारा ठरला आहे. रुबाब म्हणजे तुमची प्रतिष्ठा, ऐट, दरारा किंवा सामाजिक दबदबा नेमकं कशात आहे हे ओळखायला हा चित्रपट शिकवतो. हा चित्रपट बेधडक प्रेमापेक्षा निरागस प्रेम जपायला सांगतो. तुझ्यासारखी नाही तूच पाहिजे ही या चित्रपटाची आकर्षक ओळ आजच्या युवा पिढीला खूप आवडल्याचे समाज माध्यमांवर दिसून आले आहे. नव्या दमाचे कलावंत या चित्रपटाची जमेची बाजू असून गाणी व संगीताने मनाला भुरळ घातली आहे. ही एक ग्रामीण भागातील प्रेमकथा असून ती सांगण्यापेक्षा चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचा आनंदच मोठा असेल. या चित्रपटात संभाजी ससाने, शीतल पाटील, सिमरन खेडकर, विशाल शिरतोडे, अभिजित सकटे आदी कलावंतांच्या भूमिका असून त्यांनी त्या प्रामाणिकपणे साकारल्या आहेत. चित्रपटातील मन जुळले हे गाणे घराघरात गुणगुणले जात आहे. सिनेमाचे दिग्दर्शन, संगीत, पार्श्वसंगीत, ध्वनी संयोजन, सिनेमॅटोग्राफी, कोरिओग्राफी उच्च दर्जाची आहे. या चित्रपटामध्ये नावांच्या पाट्यांचा अनोखा उपयोग करण्यात आला आहे. या पाट्या चित्रपटामधील प्रेक्षकांची आवड टिकवून ठेवतात. हा चित्रपट अकोल्यात लागण्यासाठी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व शॉर्ट फिल्म मेकर आणि शेखर बापू रणखांबे यांचे मित्र डॉक्टर राजेश देशमुख यांनी पुढाकार घेतला होता. अकोला शहरात गांधी रोडवर मोठे फलक लावण्यात येऊन त्याद्वारे चित्रपट पाहण्याचे आवाहन करण्यात आले होते. रसिक अकोलेकरांनी रुबाबचे विधिवत उद्घाटन केले. त्याप्रसंगी डॉक्टर राजेश देशमुख, अंबादास हरणे, विनायक कोकाटे, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी नारायण वाडेकर, सेवानिवृत्त अभियंता बाबर, सिनेपत्रकार अंबादास तल्लार, सुनील डुकरे, नाकासकर, विशाल कांबळे, न्यू रिगल चित्रपटगृहाचे व्यवस्थापक व कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते. हा चित्रपट अकोल्यातील डाबकी मार्गावरील मॉर्निंग ग्रुपने पाहिला. रुबाब पाहिल्यानंतर रुबाबदार वाटत असल्याचे रसिक प्रेक्षकांनी सांगितले. प्रेक्षकांनी चित्रपटगृहाच्या परिसरात रुबाब नावाचा जल्लोष केला. रुबाब या प्रेक्षकांनी किरण न्यूजच्या माध्यमाने प्रतिक्रिया व्यक्त करताना चित्रपटाचा उत्तरार्ध विशेष आवडल्याचे सांगितले. मान्यवरांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या आता सादर आहेत. डॉक्टर राजेश देशमुख, अकोला, सर्व टीमचं रुबाबच्या खूप खूप अभिनंदन करतोय आणि विशेषतः शेखरचं खूप अभिनंदन करतोय की खूप सुपरहिट चित्रपट बनवला आहे. पटकथा, म्युझिक, त्यामधला ऍक्टिंग मला खूप जबरदस्त आवडली आहे हिरोची, आणि कास्टिंग अप्रतिम झालेलं आहे. हिरोईननी अतिशय सुंदर काम केलेलं आहे. तर सर्वच टीमला खूप खूप शुभेच्छा. शेखर आगे बढो. अभिनेत्रीमध्ये त्या मुलीने जे पाटील आहे, वैशालीचा रोल ज्यांनी केला, ती खूप सुंदर काम केलेलं आहे. अतिशय सटल ऍक्टिंग केलेली आहे. सर्वांनी सटल ऍक्टिंग केलेली आहे त्याच्यामध्ये, परंतु मला तिचा खूप छान वाटला आहे. माधुरीचा पण अभिनय खूप छान आहे. हिरोचा अभिनय तर एकदम ऑसम आहे त्याच्यामध्ये.
आणि खूप छान नेम प्लेट्स थोडस छान त्यांनी जरासं आलेलं आहे व्यवस्थित, मजा आली त्याच्यामुळे. पण सहसा थोडस हे वाटतं, एक्झॅग्रेटेड वाटतं थोडंफार मला ते, परंतु खूप छान. त्यामुळे फिल्म लाईक टॅगलाईन म्हणजे जे खूप नेम प्लेट्स खूप बोलून जातात त्या चित्रपटातल्या, ते मला खूप छान वाटलंय. मी अंबादास तल्लार, सिने पत्रकार. या 7-8 महिन्या अगोदर रौंदळ चित्रपट आला होता, सुंदर. त्या चित्रपटानंतर मला हा चित्रपट खूप आवडला. त्या चित्रपटाचा उत्तरार्ध खूप छान आहे आणि तो चित्रपट पाहण्यासारखा आहे. त्यातलं संगीत, डायलॉग खूप सुंदर आहे आणि कलाकारांनी छान काम केलं, बिलकुल एकदम सहजपणे. चित्रपट चांगलाच आहे, पण आता प्रत्येकाला आपापल्या घरीच एवढं मनोरंजन होते, त्याच्यामुळे याच्याकडे थोडीशी पाठ फिरवली जाते. पण चित्रपट अतिशय सुंदर आहे, तो सर्वांनी पाहावा असं मला वाटतं. आज आपल्या अकोल्यामध्ये रुबाब या पिक्चरच्या ओपनिंगसाठी आज न्यू रिगल टॉकीजमध्ये आज आम्ही सगळे मंडळी आलेले आहोत. आज आमचा मॉर्निंग वॉकचा खूप मोठा ग्रुप आहे. खरोखरच हा रुबाब पिक्चर म्हणजे एकदम छान प्रकारे आणि प्रगतीवर राहील. आणि मराठी माणसाची मराठी शान, तू नाही तुझ्यासारखी नाही तूच पाहिजे, असा एक फार मोठा विषय आहे आणि हा आम्हाला खूप आवडेल अशी मी तुमच्यासाठी ईश्वरचंद्र प्रार्थना करतो. प्रसंगी अकोला शहरामध्ये आमचे मित्र डॉक्टर देशमुख यांच्या मित्रांचा शेखर बापूंचा रुबाब प्रदर्शित होत आहे. अशा या शुभ प्रसंगी आमच्या सर्वांच्या मॉर्निंग ग्रुप डबकी रोड अकोला या रुबाब चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा. त्यांना खूप यश मिळो. ही जी रोमॅन्टिक स्टोरी आहे ही वेगळी आणि अनोखी आहे, त्याच्यामुळे सर्व प्रेक्षकांनी याला चांगला प्रतिसाद द्यावा अशी विनंती आणि रुबाब पिक्चरला खूप खूप शुभेच्छा. आणि याचबरोबर बातमीपत्र संपले आहे. धन्यवाद.